त्याले 5-5, 6-6 पोरं झाले आणि आपली इथं सुपारी फुटाचं काम नाही. ए पोर्या, आला मायचा नवरा मला ऑर्डर द्यायला. बोला, एक काम आहे. काय दुकानातून बिड्याचं बंडल आणायचं आहे का? नाही रे, दुसरं काम आहे. आधी सांगून देतो, मी मटण आणायला जाणार नाही. ती काळी पन्नी हातात घेऊन यायचं मला लाज वाटती. अरे तोंडवाशा, ऐकून तर घे, काय काम येतं? बोंबला, काय काम आहे? बाप आहे मी तुआ, जरा पद्धतीने बोलत आहे माझ्या संग, मी तर एका थापडीत तोंडातून रक्तच पाडीन. सांगा काय काम आहे? आज पोरगी पाहायला जायचंय तुझ्यासाठी. खरंच? माझ्या लग्नासाठी पोरगी पाहायला जायचंय? अरे आडू नको दलिंदरा, शेजाऱ्या पाजाऱ्याला माहीत झालं तर लोक बोट घालते, जमू देत नाही सोयरीक. चोरून चोरून करणं पडते सोयरिकीचे काम, नाही तर लोक फिसकून देते. को डॅडी, तुम्ही तर म्हणे की चोरी करणं पाप आहे, मग सोयरीक काऊन चोरून चोरून करायची? आरड मग मोठ्या मोठ्या ना, मै सोयरीक जमली. तू ना एक काम कर, एक दपडं घे हातात आणि चौकात जाऊन वाजव मोठ्या मोठ्या ना, आणि म्हण मी पोरगी पाहायला चाललो. मोठ्या मोठ्या ना आरड, चांगला बोंबी बसून जोर लाव. अहो डॅडी, आता मी कोणाला सांगत नाही, या कानाची खबर या कानाला बी देत नाही. हा, आटाप लवकर, चांगली आंघोळ कर, वजरीने अंग घास आणि तोंडाला फेसवॉश पोतार, त्यांना तोंडावरचे डाग जाते. अहो डॅडी, आपल्या घरी फेसवॉश नाहीये का? मग धुणं धुवायच्या सोड्यानं तोंड धुई. अहो त्यांना कशी तोंडावरचे डाग जाईन? अरे कपड्यावरचे डाग जाते त्यांना, मग तोंडावरचे डाग काय जाणार नाही? वाव डॅडी, काय दिमाग आहे तुमचा. तुम्ही जर शाळा शिकले असते ना, तर तुम्ही न्यूटनपेक्षा बी मोठे शास्त्रज्ञ बनले असते. मग तुमचं नाव असतं शास्त्रज्ञ उखळ पांढरे. राहुल पाटीलचा कॉमेडी व्हिडिओ चालू आहे की इथं? नाही. आटाप मग लवकर, पिस्तुल्या. लग्न झाल्यावर किती मजा आहे ना. मी तिचा नवरा, ती मै बायको. बायको या शब्दातच किती सुख आहे. बायको. ए पोरा, मनालाच काय बोल राहिला? पागल बिगल झाला काय? नाही हो मॉम, थोडा विचार करत होतो. बर ते जाऊ दे, मी काय म्हणून राहिले? काय? पाय बोलाच्या नादात गेला आता माझ्या ध्यानातून. जाऊ दे मग. आलं ध्यानात. काय? अरे मी म्हणत होते, पोरगी पाहायला जायच्या आधी दाताला ढवळे लिपस्टिक लावून जाय. दाताला लिपस्टिक काऊन? अरे दाताला ढवळे लिपस्टिक लावून गेला तर दात चांगले चमकन ना. मॉम, तो ब्युटी पार्लरचा कोर्स होईल का? नाही, तरी बी इतकी हुशार आहे मी. मग विचार कर, ब्युटी पार्लरचा कोर्स व्हायला असता तर किती हुशार असते मी. बरं झालं व्हाईल नी. ए पोरा, आटपलं का? हा, आटपलं. ए पोरा, मामाला फोन लावून बोलून घे, त्याला बी घेऊन जाय तुमच्या संग सोयरीक जमवले. कशाला? त्याने त्याच्या पोरीचं लग्न सरकारी नोकरीवाल्या पोरा संग लावून दिलं, पण मला पोरगी दिली नाही. मग मी कशाला बोलू त्याला मै सोयरीक जमवलं? अरे असं नसते करत, तोय मामा आहे ते. मै काही मामा गिमा नाही येते, फक्त तो हा भाऊ तो माणूस. मी काय म्हणतो, फॅरम लावली आहे का थोडीशी? कशाला? माझ्या तोंडाला पोताराची होती थोडीशी. पोरगी त्या काट्यासाठी पाहायची आहे का तुमच्यासाठी पाहायची? अहो मी थोडाफार चांगला दिसलो पाहिजे ना. लोखंडाच्या बघुन्याला किती बी घासलं ना तरी ते सोन्याचं होत नाही. अहो तू तो तोंड पाय, म्हशीवानी तोंडाचे. म्हशीवानी तोंड एक नव, मग लग्न कशाला केलं माझ्या संग? भेटत नव्हती ना दुसरी, मजबुरीमुळे करणं पडतोय संग लग्न. अय मॉम डॅड, इथे माझ्या लग्नाचा विषय चालू आहे, तुम्ही तुमचाच चालू केला तमाशा. ए राहुल, आटपलं का? अय पनोती, कशाला आला? पोरगी पाहायला. आम्ही पुरी पाहायचं दुकान उघडून ठेवलं का आमच्या घरी आला तर? अहो राहुलला पोरगी पाहायला जायचंय ना, त्याच्यासाठी आलो मी. तू नको येऊ रे बाबा आमच्या संग. तू आमच्या संग आला म्हणजे सोयरीक जमतच नाही. तू पनोती नाही, पनोतीचा बाप आहे. अहो काका, मी जर तुमच्या संग आलो नाही ना तर तुमच्याकडून सोयरीक जमतच नाही. कस काय? अहो सोयरीक जमवायला हुशार माणसं पाहिजे, चॅप्टर. म्हणजे तू हुशार, आम्ही येडे. हा, मग बेल्ट आणू. बेल्टा खालीच आणतो या हरामखोराला. बेल्ट कुठे तुम्हाला? करदुड्यांचा पॅन्ट बांधता तुम्ही. ओ डॅडी, एवढ्या बारची निवद्या दिलं, आता काहीच नाही बोलणार त्यो. तिथे गेल्यावर काही बोलला तू तर तोंडात हात घालून जीभ बाहेर काढून घेईन. काहीच नाही म्हणणार मी काका, तुमची शपथ. अरे मै शपथ काल घालतो, मारतो का मला आजच्या आजच? सॉरी. पोरा, तिथे गेल्यावर पद्धतशीर बसायचं, नाकात कानात बोटणी घालायचे. हे बी काही सांगायचं काम आहे का हो डॅडी? अरे तुमच्यासारखे येड्याला शेंड्या बसून मुळा लोक सांगणं पडतं, आणि तिथे गेल्यावर थोडशे लंब्या फेकायच्या. हित बरं असलं की हातभर सांगायचं. त्याचं टेन्शन नका घेऊ ना तुम्ही. डाटा मग लवकर, इथं टाइम कर सांगतो, तिकडे पोरगी म्हातारी होऊन जाईल.
हो चालू लगे. काका पोरीच्या गावात तर आलो आपण, पण पोरीचं घर कुठे आहे? घर तर मला बी माहित नाहीये. या गावातल्या एखाद्या नागरिकाला विचारणं लागन. त्या तिथे उभा एक नागरिक, त्याला विचारून पाहू का? विचार विचार. नागरिक, ओ नागरिक. बोंबला. को ते भिकारचंद बिनलाजे यायचं घर कुठे आहे? काय काम आहे तुम्हाला त्या बिनलाजीशी? हाय एक काम पर्सनल. तुम्ही कुठलचे? गावातले. कोणत्या गावाचे? आमच्या गावाचे. पुढं पा त्यो रस्ता दिसतो ना, हा हा. त्या रस्त्यानं सरळ जायचं आणि पलीकडं वळाचं. अलीकडं त्या बिनलाजीचं घर आहे. को त्याचं घर अलीकडेच आहे, मग पलीकडे कशाला जायचं? हं, या गावातून चक्कर मारून. आम्ही का भंगार जमा करणार आहे का गावात चक्कर मारायला? तोंडाहून तर भंगारवालेच वाटू राहिले. सापडलं बा पाहुण्याचं घर. करे चष्मा कोणाचा मारला तो? अहो रस्त्यावर पडेल होता, घेतला घालून. स्मार्ट दिसू राहिला ना? एक नंबर ना भावा. डायरेक्ट गोबी अर्जुन वाणी दिसू राहिला तू. गोबी अर्जुन नाही रे त्यो, अल्लू अर्जुन आहे. तू द्या अजूक चढून त्याला. या या पाहुणे हो बसा. अरे नवरदेव पलटा रे, अरे उचला त्याला. अरे डुचक्या कोणा घालाचा सांगत तो त्यो येल्डिंगचा चष्मा दिसू तर राहिला तुला त्यानं काही. फेकतो उखंड्यावरचा चष्मा. दलिंदर आवल्यात पणी. होतच राहतं पाहुणे हो, बसून घ्या. पाहुणे हो काय घेता? दा दारू दारू पिता काय तुम्ही? अहो नाही दारू नाही, डाळ डाळ घेतो मी. हे डाळ? अहो लोक चहा घेते, पाणी घेते, समसप घेते, पण डाळ कोणी घेत नाही. अहो मी येगळा आहे लोकांपेक्षा, म्हणून मी डाळ घेतो. ओ लोकांपेक्षा लयच वेगळा यो, म्हणजे यो डाळ पितो आणि पाणी खातो. पण पाणी कसं खातो यो? बरफ करून. नवरदेव काम काय करता तुम्ही? डॉक्टर आहे मी, डॉक्टर. बापरे डॉक्टर आहे का तुम्ही? मग डिग्री कोणती व्हायली तुमची? अहो डिग्री फिग्री नाही व्हायला आपली, ढोर डॉक्टरच्या हाताखाली शिकेली मी. को तुम्ही ढोर डॉक्टरच्या हाताखाली शिकेले, मग तुम्ही इलाज ढोरायचा करता का माणसायचा करता? माणसाचा इलाज करतो आपण. को तुमचं शिक्षण ढोरायचं व्हायले, मग तुम्ही इलाज माणसायचा कसा करता? युट्यूब वर व्हिडिओ पाहून. अहो जीवाच्या वर हुशार आहे मग पोरग. घरी काय काय मग तुमच्या? सगळं आहे. चहाचे कप आहे, मटण शिजवाचं बघून आहे, झोपाची बाज आहे. अरे खेकड्या, घरातले भांडे कुंडे नाही चोरवलो मी. घरी प्रॉपर्टी काय काय? गाडी आहे आपल्याकडे, 4 व्हीलर. 4 व्हीलर आहे? अहो तुम्ही तर टायर घासत आले, मग गाडी कुठे आहे तुमची? अहो गाडी आपली स्वतःची नाही आहे, शेजाऱ्याची आहे. पण आपल्याला कवा बी भेटती, आपलीच आहे, समजून घ्या. समजून घ्या म्हणजे? तसं तर उद्या मी अंबानीच्या बंगल्या पुढे उभं राहीन आणि म्हणेन ह्यो बंगला आपलाच आहे, समजून घ्या. अहो अंबानीचे बॉडीगार्ड तुम्हाला लाता मारून काढून देईन तिथून. तू चुपरी झाडी आणि त्या बुक्कीत दातच पाडीन तोय. बरं झालं यानं आपली शपथ नाही घेतली, मी तर आजच टपकलो असतो आपण. याच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ पाहुणे हो. याच्या मायबापाला शिल्लकचं वयले, म्हणून ईदभर शिल्लक आहे. को नवरदेव तुमचे पंजोबा काय काम करत आहे? माया लग्नाशी माया पंजोबाचा काय संबंध आला? अहो तुमचं खानदान बी पाहिजे लागेल ना, कसं इथं काय काम करत आहे तुमचे पंजोबा? तमाशात नाचा जाय. हा तमाशात नाचा जाय म्हातारा? अहो नाही पाहुणे हो, शेतकरी होते माय पंजोबा. या खेकड्याला काय माहितीये, कालचा गाभरू आहे. चुप बैसो, मी ते एखादा हातपाय उकळून घेईन. बोलवा मग पोरीला. लेच कातीये बा नवरदेव लग्नासाठी, दर्शक बी दम निघू राहिलं नाही. अरे कळ मारना जर शिक, एवढं काय वळवळ करू शेदुड्यावानी. पाहुणे हो जमीन किती आहे तुमच्याकडं? लय मोठं पठार आहे आपल्याकडे. काय लावेल मग शेतात? लावेल काहीच नाही आपण त्यात. लोकांचे ढोरं धरते आणि सरकारनं झाडं लावून ठेवले आपल्या जमिनीत. ओ तुमची जमीन थोडी ती फारष्टी ती गायरान सरकारी जमीन ती. सरकार बी आपलंच ना मग, अबकी बार मोदी सरकार. अहो तुमच्या नावावर किती जमीन आहे? 2 एकर. आधीच सांगून देतो, आपली पोरगी शेतात जाणार नाही बर का. मग जमीन कशाला पाहिजे, इकून खायला? पोरीला बोलवतो मी. जम्बो इकडे. वाव काही भारी नाव आहे. जम्बो राहुल, जम्बो जम्बो राहुल, जम्बो. चुप रे पिसाळेल. को याच मॉडेल मध्ये दुसरा पीस भेटणार नाही का, कलर बदलून? अरे माकड तोंड्या, इथं सेल लागेल का? रस्ते का माल सस्ते में. चुप रे तू, चुप रे, नाही तर मी मारून टाकीन तुला. पाहुणे हो आपल्याला पोरग वळणबाज पाहिजे.
अहो माया पोरासारखं वळणबाज पोरग जर तुम्हाला आसपासच्या 10 खेड्यामध्ये सापडलं ना तर माया पायातली चप्पल काढा आणि तुमच्या तोंडात मारा. पोरीला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. काम काय काय जमते तुला? मला लाव्या दुव्या आले चांगल्या जमत्या. घरातले काम जमते का? नाही. मग स्वयंपाक कोण करण? आता कोण करते तुमचा स्वयंपाक? मै माय. मग लग्न झाल्यावर बी करा ना तुमची माय स्वयंपाक. नुसत्या माया 2 पोळ्या टाकणं काय जड आहे तुमच्या मायला? ओ डॅडी पोरगी लवंगी मिरची शे. काही वतनी सुधार त्या पोरी लग्न झाल्यावर. तुझं शिक्षण किती झालेलं आहे? मी 12वी 35% पास आहे. मला शिकून कलेक्टर बनायचं होतं पण कॉलेजवर मग एका पोरा संग लपड झालतं ना म्हणून माझ्या बापानं मी शाळा बंद केली. जे काय बोलणं ते तोंडावर आहे आपलं. रागाला तर चालतो. चांगलीच लपडे बाजी मग तू तर जम्बो. को डॅडी ह्यो डांबराचा गोळा तर पुरा वाया जाईल हे. अरे जी भेटू राहिली ती करून घे. तो या लॉट म्हणलं एक बी पोरग बिन लग्नाचं राहिलं नाही. पोरी तो या पोराकडून काही अपेक्षा असन तर आताच सांगून दे. आता सांगून देते लग्न झाल्यावर मी सासू सासऱ्याचं ऐकणार नाही आणि नवरा जर शिल्लक बोलला तर पुऱ्या घरादारावर केस टोकीन. काहीच त्रास होणार नाही तुला आमच्या घरात. लय शांत घर आहे आमचं. लग्न तर उद्या मग पा कसा धिंगाणा करते मी तुमच्या घरात. पाहुणे हो मग हुंड्याचं बोलून घ्या. पोरीला हुंडा द्यायची पद्धत काही नाहीये आमच्याकडं पण घ्यायची आहे.